नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली। दोन गटाने एकमेकांवर कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला करत एकमेकांना जखमी केलं। या हल्ल्यात एकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून निधन झालं, तर अन्य 13 जण जखमी झाले आहेत। येथील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते। या सर्वांना सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटना नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात घडली। शुक्रवारी इथं दोन गटात तुफान हाणामारी झाली। दोन्ही गटांनी कोयता, कुऱ्हाड, काशार, धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला केला। या हल्ल्यात सागर मारुती भाबड नावाच्या युवकाचा मृत्यू झाला, तर मयत सागर भाबड याला सुरुवातीला गाडीने चिरडत नंतर त्याच्यावर कोयत्याने आणि कुऱ्हाडीने वार केल्याची माहिती समजत आहे। या हल्ल्यात दोन्ही बाजूचे तब्बल 13 जण जखमी झाले। यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात घडलेल्या या घटनेने जिल्हा हादरला आहे। शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सिन्नर MIDC पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तातडीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, तर मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। या प्रकरणी सिन्नर MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली। हे हत्याकांड भाऊबंदकीच्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली, पण अशा प्रकारे दोन गटात झालेल्या रक्तरंजित हाणामारीमुळे दातली गावात भीतीचं वातावरण पसरलं। या घटनेचा पुढील तपास केला जात आहे। सागर यांची पत्नी, भाऊ, भाऊजाई तिघेही पोलीस दलात कार्यरत आहेत। या घटनेत जगन्नाथ नरहरी भाबड वय वर्ष 50, अक्षय माळू भाबड वय वर्ष 28, माळू नरहरी भाबड वय वर्ष 53, सुयोग माळू भाबड वय वर्ष 22 सर्व राहणार दातली तालुका सिन्नर आणि ओमकार विजय डोमाडे वय वर्ष 21 राहणार देशवंडी तालुका सिन्नर असे 5 जण जखमी झाले। सागरसह या 5 जणांना उपचारासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। सागर याला डॉक्टरांनी तपासून लगेच मृत घोषित केलं, तर उर्वरित 5 जणांना प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान सागर याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरतात त्याचे नातलग आणि मित्रपरिवाराने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती। अनुसूचित घटना घडू नये म्हणून सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड, मुसळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ताफा ग्रामीण रुग्णालयात बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता, त्यामुळे रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते। दरम्यान दोन गटात झालेल्या हाणामारीत दुसऱ्या गटाचे जखमी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। या संदर्भात मुसळगाव पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू केलं होतं। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सागरचे चुलत भाऊ आणि चुलते यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सागरच्या मारेकऱ्यांना अटक होऊन शिक्षा झाली नाही तर पोलीस ठाण्यासमोरच आत्महत्या करण्याचा इशारा सागरचे चुलत भाऊ यांनी दिला आहे। सागरचे वडील मारुती भावडे यांनी मेंढे येथील व्यसनमुक्ती केंद्रात दारू सोडवण्यासाठी ठेवले होते। बुधवारी त्यांनी या केंद्रात गळफास घेऊन आपले जीवन संपवलं होतं। त्यांच्या मृत्यूला 2 दिवस उलटत नाही तोच भाऊबंदकीतून झालेल्या मारहाणीत सागरचा मृत्यू झाल्याने भावड कुटुंबावर 2 दिवसात 2 अपघात झाले आहेत।